गुड आफ्टरनून गाईज. आज मी इथे पुलाव बनवणार आहे. इथे गरम मसाला, चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, थोडंसं हिंग घेतले. इथे एक मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर चिरून घेतली. हा शाही बिर्याणी मसाला आहे. इथे बटाटा कापून घेतला आहे, चणे भिजवलेले आहेत, कोबी कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, टोमॅटो, कांदा आणि इथे हा घेवडा घेतलेला आहे थोडासा. आणि इथे तांदूळ धुवून पाण्यात. इथे कुकर गरम झालेला आहे. मोठे साईजचे 4 चमच तेल घातले. इथे मिरची, कढीपत्ता, इथे जे छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा. इथे बटाटा घालणार आहे. हे सुद्धा इथे म्हणजे कसं थोडंसं भाजलं जातं. इथे हे तयार होईपर्यंत इकडे 1 ग्लासासाठी 2 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. गॅस चालू करून द्यायचा आहे. इथे घेवडा घालतो. मस्त असं हे परतवून घ्यायचं आहे. कोबी सुद्धा घालायचं. छान ते फिरवून घ्यायचं. तुम्ही लसूण अद्रकची पेस्ट टाकतो 1 चमच. छान असं परतवून घ्यायचं. नव्हता जिला हा शाही बिर्याणी मसाला. इथे तांदूळ काढून घ्यायचा आहे. थोडंसं झाकण ठेवून इथे पाणीला उकळी आलेली आहे. गॅस बंद करते आणि इथे पाणी मस्त फिरवून घ्यायचं आहे. मुलं चपाती भाजी खायला कंटाळतात, तर अशा पद्धतीने मिक्स भाज्या घालून हा झटपट असा झणझणीत पुलाव. इथे उकळी आलेली आहे. आता मी झाकण लावते आणि आपण 2 शिट्ट्या देऊन द्यायच्या. गॅस फास्ट करून द्यायचा आहे, थोडा मीडियम साईजमध्ये. बघू कुकर थंड झाला का. कुकर थंड झालेला आहे. बघूया कसा झाला. असा हा मस्त पुलाव तयार आहे. असा मस्त पुलाव आपला तयार झालेला आहे, फळफळीत एकदम आणि मस्त छान असं. हा मस्त असा भात. भात आणि मस्त लोणचं आणि सोबत पापड. अशा पद्धतीचा हा पुलाव तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास शेअर करा, फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.